नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। स्मशानभूमी अभावी द्रोणागिरी नोडवासियांची गैरसोय। अंत्यविधीसाठी नातेवाईकांना करावा लागत आहे संघर्ष। द्रोणागिरी नोड वसाहतीमध्ये स्मशानभूमीची सोय नसल्यामुळे रहिवाशांची मोठी अडचण होत आहे। अंत्यसंस्कारासाठी 3 ते 4 किलोमीटर अंतर पायपीट करून भोकरविडा फुंडे येथील स्मशानभूमीत जावे लागत असल्याने नागरिकांकडून रोष व्यक्त करण्यात येत आहे। तरी सिडकोने द्रोणागिरी नोड वसाहतीमध्ये अत्याधुनिक सुविधायुक्त स्मशानभूमीची सोय उपलब्ध करून द्यावी अशी मागणी रहिवासी व्यक्त करत आहेत। रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यामधील द्रोणागिरी नोड हा गेल्या 3-4 वर्षात मोठ्या वेगाने विकसित झालेला परिसर आहे। येथे विविध जातीचे लोक वास्तव्यासाठी येत आहेत। त्यामुळे नागरीकरणाचा वेगही प्रचंड वाढत असून या परिसरात मोठ्या प्रमाणावर इमारतींचे जाळे विखुरले जात आहे। सिडकोने या परिसरात गृहनिर्माण व वाणिज्य संकुलांसाठी भूखंड उपलब्ध करून दिले आहेत। पैसा कमवला, परंतु येथे राहावयास येणाऱ्या नागरिकांसाठी नागरी सुविधा उपलब्ध करून देणे ही सिडकोचीच जबाबदारी असताना सिडको सदर जबाबदारी पार पाडत नसल्याने रहिवाशांना नागरी सुविधाअभावी संघर्ष करावा लागत आहे। त्यातच या परिसरात स्मशानभूमीबरोबर दफनभूमीची सुविधा उपलब्ध नसल्याने राहावयास येणाऱ्या हिंदूंबरोबर इतर जातींच्या बांधवांना कोणाचे मयत झाल्यास खूप अडचणींना सामना करावा लागत आहे। येथील रहिवाशांच्या घरात मयत झाल्यास भोकरविडा फुंडे या ठिकाणी अंत्यविधीसाठी मृतदेह घेऊन जावे लागत आहे। त्यामुळे काही नागरिकांकडून रोष व्यक्त केला जात आहे। तरी सिडकोने अंत्यविधीचे क्रियाकर्म करण्यासाठी सुविधायुक्त स्मशानभूमी कब्रस्तान सिडकोने लवकरात लवकर उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याची मागणी रहिवासी व्यक्त करत आहेत। सिडकोने द्रोणागिरी नोड वसाहतीची उभारणी उरण तालुक्यात केली आहे। त्यामुळे येथील रहिवाशांना नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याची ही जबाबदारी सिडकोचीच आहे, परंतु सिडकोने ती जबाबदारी पार पाडली नाही। याचा सामना येथे रहिवाशांना सहन करावा लागत आहे। मागील वर्षात द्रोणागिरी नोड येथील रहिवासी महिलेचा अंत्यविधी भोकरविरा ग्रामपंचायत हद्दीतील स्मशानभूमीत करण्यात आला होता। त्यावेळी त्या महिलेचे अंत्यसंस्कार नातेवाईकांनी योग्य प्रकारे न केल्याने ते देहाची विटंबना झाली होती, परंतु भोकरविरा ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांनी सदर मृत्यूदेहावर पुन्हा अंत्यसंस्कार करण्यासाठी सामाजिक भावनेतून पुढाकार घेतला होता। जगदीश भोईर, सामाजिक कार्यकर्ते, भोकरविडा। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी अनंत नारंगीकर सह तृप्ती भोईर, द्रोणागिरी, उरण।